कुठून आलो, आपल्याला जायचं कुठं, आणि आपण कोणाची संगत धरल्यानं आपण कुठं जाऊ शकतो, आणि काय केल्यानं आपल्याला तो मार्ग कळू शकतो, हे जर आपण विचार केला बघतो तर हे खूप सोपं आहे. आपल्याला वाटतं प्रपंचातून आपल्याला केव्हा वेळ भेटेल, पण वेळ काढतो म्हणल्यानं प्रत्येकालाच भेटते. वेळ भेटायचा नाही म्हणल्यावर आपल्याला काम करायचं झाल्यावर आपल्याला वेळ कसाच भेटत नाही. माहिती काढतो म्हणणाऱ्याला वेळ प्रत्येकालाच भेटत नाही अशी गोष्ट नाही. वेळ हे खूप महत्वाचं आहे. टाइम इज द मनी इज द टाइम म्हणलेलं आहे. आता हे इंग्लिश मध्ये मला एकच वाक्य पाठ आहे, तुम्हाला पण आहे की नाही. हा, जैसे ओंजुळीतील नीर कमी होत असे झरझर, तैसे आयुष्य सत्वर गेल्या फिरून न येवो जा, आहे की नाही. जैसे ओंजुळी, आता ओंजुळीत आपण पाणी घेतलं ते काय लय वेळ थांबणार आहे का आपल्या हातामध्ये, काहीतरी घसरून सगळं रिकामं होणार आहे महाराज. एक दिवस हे जाणार आहे. म्हणून या ठिकाणी काळ वेळ न लागे तत्वता नाम उच्चारिता दर्शन. आपण सदतीत त्या देवाचं नामस्मरण केलं. तुम्हाला हेच म्हणणं नाही की तुम्ही हे 7 नामच घ्या, तुम्ही नामच जपा आणि तुम्ही ध्यानच लावून बसा, असं सुद्धा याच्यात मध्ये नाही. बरं वापस येत नसते. बघतो एकदा बाळपणी गेलं, तरुणपण आलं. पुन्हा बाळपणी जाऊ शकतो का आपण? जाऊ शकत नाही. तरुणपणी गेलं, म्हातारपण आलं. म्हातारपणातून तरुणपणात आपण जाऊ शकत नाही. मग भजन कधी केलं पाहिजे? कधी केलं पाहिजे भजन? आपण म्हणतो महाराज, बरेच जण म्हणतो भजन म्हातारपणी करा महाराज, आताच कुठं वेळ गेली आपली, आहे की नाही. आता म्हातारपणी जर बहिर झालं आणि माझ्याकडं आमच्याकडे तसे येतात महाराज गुरु करायचं हो मला, हे म्हणत नाही, त्याला दुसऱ्याला म्हणावं लागते त्याला की बा आता काय इतक्या लवकर कस काय गुरु करायले बा, म्हणावं लागते त्याला, आहे की नाही. अजून आणि तरुणपणाचं जर मुलाला जर म्हणले एखाद्या महाराज गुरु कर की काय झालं, आताच कुठे वेळ गेली काय महाराज. आता आपण प्रपंच करत असताना तुम्हाला प्रपंच तरुणपणात गोड वाटते की म्हातारपणात? हा, कोणीच बोलणार झालं, झोपल्या काय वरचे? संसार तरुणपणात गोड वाटतो की म्हातारपणात गोड वाटतो? हा, तरुणपणात. वा. आणि म्हातारपणात मोहन पाटील कस काय वाटते? हा, बायको जवळ येऊ दे ना, मुलं जवळ येऊ दे ना, वसवस करायला मग ते 70ची रचना कैसा झाला दैनविना, हलवेना चालविना कैसा झाला तो दिवाना, आहे की नाही. 70च्या पुढे गेल्यावर माणूस बघा, माणसाचे हातपाय काम करणार, काय बी काम करून नुसतं असं राहते पडून, हालत नाही चालत नाही, घरच्याला कदर येऊन जाते, म्हातारा काम मारणार झालं वाटतं.